बोल. येत्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे व त्या निमित्ताने आज मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आपण मंदिराची जी पुरातत्व विभागाकडून राहिलेली जी कामे आहेत ती सगळी परिपूर्ण करून घ्यावीत. त्यानंतर या आषाढी एकादशीसाठी राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार येतात, त्याचं नियोजन असेल व आषाढी एकादशीला मानाचे बरेच गोष्टी असतात, त्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय असेल, पत्राशेडची व्यवस्थापना असेल, या सगळ्या गोष्टीवर अतिशय सखोल अशी आज मंदिरे समितीच्या वतीनं चर्चा झाली आणि लवकरातल्या लवकर म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंदिरातील सर्व कामे परिपूर्ण करायचा आज निर्णय झाला. यात बालाजीच्या मूर्तीची प्रतिष्ठा असेल, लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठा असेल, विठ्ठल सभामंडप असेल, बाजीराव पडसळगी असेल, याची सर्व कामे लवकरातल्या लवकर परिपूर्ण करून घेऊन मंदिराच्या अंतर्गतसुद्धा राहिलेली बरीचशीच कामं आहेत, ती सुद्धा कामे परिपूर्ण करायसाठी आज बैठक संपन्न झाली. कितव्या टप्प्यातलं काम चालू आहे ते आणि साधारण कधी पूर्ण होईल? आता हे शेवटच्या टप्प्यातलंच काम आहे. जे आता ज्या कामाची सुरुवात झालेली आहे पहिले त्या कामाचा आता सध्या शेवट चालू. ते कधीपर्यंत पूर्ण होईल? जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल. चंद्रभागा वाळवंटात रेस्क्यू फोर्स नेमावी अशी एक मागणी होत आहे आणि कलेक्टरनी तुम्हाला तसं सूचना केलेल्या होत्या. मंदिरे समितीने आज त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा झाली. आता कलेक्टर साहेबांशी परत एकदा चर्चा करून आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करायला मंदिरे समिती पूर्ण तयार आहे. वज्रलेपच्या संदर्भातला निर्णय आता आषाढी एकादशी आलेली आहे, त्यामुळे आज त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही आणि मंदिरातली बरीचशीच कामं तशी राहिलेली आहेत. त्यामुळे आषाढी साधारण कधी करण्याचं काय? आषाढी एकादशीच्या नंतरच त्याचा विचार. आपण VIP दर्शन बंद ठेवलं आहे आणि त्या संदर्भात काही वशिल्यानं दर्शन देणाऱ्यांवर कारवाईचाही आपण हे केलं आहे, इशारा दिला आहे. तर त्या संदर्भात काय चर्चा? 100% VIP दर्शन बंद राहणार का? आज कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेला आहे की 100% VIP दर्शन बंद ठेवण्यात, त्याची अंमलबजावणी मंदिरे समिती करेल. काय याच्यात समजा काही गडबड झाली तर दोषींवर कारवाई निश्चितपणे. स्वच्छतेसंदर्भात आपण काय प्रिकॉशन घेतो, कारण भाविकांची संख्या वाढली. स्वच्छतेसाठी मंदिरे समिती मंदिराच्या आतली स्वच्छता आणि मंदिराच्या परिसरातली स्वच्छता त्याच्याबद्दल मंदिरे समिती अतिशय सावध आहे, आक्रमण आहे. त्यासाठी स्वच्छतेसाठी माणसं नेमलेली आहेत, घुसखोरी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कर्मचारी नेमलेले आहेत, सिक्युरिटीचे कर्मचारी आपण नेमलेले आहेत आणि अतिशय वारी व्यवस्थित व्हावी यासाठी मंदिरे समिती. काही भाविक हे दर्शन रांगेत थांबून राहत आहेत. 24 तास दर्शन आपलं सुरू नसतानाही काय लोक थांबत आहेत आणि त्या संदर्भातही काय लोकांचं म्हणणं येतं की आमची गैरसोय होते. नाही, काय असतं, जेव्हा देवाला तके आणि लोड लावला जातो त्यावेळेस 24 तास दर्शन चालू असतं आणि 24 तास दर्शन चालू राहिल्यानंतर कसलीच अडचण नसते. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या 2 वाऱ्या आहेत, माघ वारी आणि चैत्र वारी, या दोन्ही वारीला 24 तास दर्शन नसतं आणि म्हणजे 80% लोकांना माहिती आहे. तरी मंदिरे समितीच्या वतीने मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्रजी शेळके साहेब यांनी स्वतः अनाऊन्समेंट करून आणि लोकांना जागोजागी सांगून व रात्री सिक्युरिटी ठेवून आणि रोज रात्री 9 ते 9:30पर्यंत त्यांच्या तिथं व्यवस्थापना, काही खायची खिचडी असेल, चहा पाणी असेल, याची व्यवस्थाही करायचा मंदिरे समितीनं निर्णय घेतलेला आहे. तिथं काही घुसखोरी होऊ नये म्हणून रात्री सिक्युरिटीसुद्धा मंदिरे समितीनं ठेवलेली आहे. तरी मी मंदिरे समितीच्या वतीनं असे आवाहन करतो
की आपण पहाटे जाऊन कृपा करून लाईनीमध्ये थांबावं. कारण रात्री आता पत्राशेड क्रमांक 4पर्यंत आज माणसं जास्तीत जास्त आहेत आणि उद्या त्याच्याही पुढे गोपाळपूरच्या जवळजवळ लाईन जाईल असं उद्या वाटत आहे आणि त्यासाठी मंदिर समिती तत्पर आहे.